श्री स्वामी समर्थ मंडळी, एखाद्याचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर पाठीमागच्या लोकांना दुःख होतं, परंतु दुःख विसरून त्या मृतदेहाचे काही अंत्यविधी आपल्याला करावे लागतात. ते अंत्यविधी करताना काय काळजी घ्यायची, तो अंत्यविधी कसा करायचा, मृत्यूनंतर पाठीमागच्या व्यक्तीने काय काय करायचं, कोणता विधी करायचा, कसा करायचा, या संदर्भातलं एक सविस्तर आणि अधिकृत आणि छानशी महत्त्वाची माहिती आहे. एका स्मशानभूमीत हा बोर्ड लावलेला होता. तो बोर्ड मी तुम्हाला त्या बोर्डवरील माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडेल आणि तशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्याल. जर एखाद्या कोणाच्या घरामध्ये असा निधन झालं तर काय आहे त्या बोर्डवरती माहिती, काय लिहिलेलं आहे, जरा अस्पष्ट दिसतं आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. संपूर्ण जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, लक्ष देऊन ऐका. तर बघा, आता ह्या बोर्डमध्ये सांगितलेलं आहे की जवळजवळ 13 मुद्दे या ठिकाणी असे मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामधील काय एक ब्लॅक अँड व्हाईट आणि कलरमध्ये असे मुद्दे मांडलेले आहेत. काही मुद्देसुद्धा आपण या ठिकाणी घेऊया. बघा, जर पहिली गोष्ट आहे मृत्यू झाल्यानंतर मृत्यू रात्री 12 नंतर झाल्यास दुसरा दिवस धरू नये. मृत्यू जर रात्री 12 नंतर झाला तर दुसरा दिवस धरू नये. दुसरी गोष्ट आहे रात्री 2:30 पर्यंत अगोदरचा दिवस धरावा. रात्री 2:30 पर्यंत अगोदरचा दिवस धरायचा आहे. त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा असा दिवस मोजायचा आहे. रात्री जर 2:30 नंतर दुसरा दिवस धरायचा आहे. आणि चौथी गोष्ट आहे अग्नी देताना कुठलाही शिवलेली वस्त्रे नेसू नयेत, असं म्हटलेलं आहे. अग्नी देताना कुठलीही शिवलेली वस्त्रे नेसू नयेत. त्यानंतर आहे बघा 5वा, टॉवेल, लुंगी, धोतर, पंचा नेसूनच अग्नी द्यावा. ते वस्त्र नंतर 12व्या दिवशी विसर्जन करावे, असं सुद्धा सांगितलेलं आहे. शास्त्रानुसार हे बोर्ड बनवलेले आहेत. तर पुढं आहे बघा, आता 6वी गोष्ट की व्यक्ती मृत झाल्यावर लगेच त्याच्या उशाशी दिवा लावू नये. व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर लगेच त्याच्या उशाजवळ दिवा लावू नये. दिवा लावला जातो अनेक ठिकाणी तुम्ही पाहता, परंतु लगेच दिवा लावू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मृत व्यक्तीची अंत्ययात्रा बाहेर गेल्यावरच दिवा लावावा. मृत व्यक्तीची अंत्ययात्रा बाहेर गेल्यानंतरच तिथं दिवा लावावा असं सांगितलेलं आहे. आपला देह हा मातीचाच आहे, म्हणून सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी धातूंचा समयी नंदादीप, निरंजन लावू नये. फक्त आणि फक्त मातीची पंती लावावी, कारण आपला देह हा मातीचाच आहे, मातीत जाणार आहे. त्यामुळे फक्त मातीचीच दिवा किंवा पंती लावायची आहे, इतर कोणत्याही धातूच्या वस्तूची पंती लावायची नाही. त्यानंतर पुढं बघा 9वा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की 11व्या किंवा 12व्या दिवशी अस्थि विसर्जन व गोळा करावे, हा कार्यक्रम करावा असं या ठिकाणी सांगितलं. पण आपल्याकडे सध्या तिसऱ्या दिवशी केला जातो. अस्थि विसर्जन म्हणजे मातीचा कार्यक्रम केला जातो तिसऱ्या दिवशी, आणि अस्थि विसर्जन हे आणि गोळा करण्याचा कार्यक्रम 11व्या किंवा 12व्या दिवशी अस्थि विसर्जन व गोळा करणे हे सांगितलेलं आहे. बघा काय सांगितले. आता 10वा मुद्दा, शनी, रवी, मंगळ, अमावस्या, ग्रहण या दिवशी अस्थि गोळा करू नये. स्मशानातील अस्थि घरी घेऊन जाऊ नये असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे 11वा, 10व्या दिवशी अस्थीची शुद्धी करून त्रिपाद किंवा पंचक असल्यास तो विधी करून नंतरच वरील दिवस वर्ज्य करून विसर्जन कराव्यात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 12वा मुद्दा दिसत नाही. 13वा सांगितलेला आहे कुठल्याही परिस्थितीत वर्ष श्राद्धापूर्वी अस्थि विसर्जन करावेत. जर अस्थि विसर्जन करण्यास उशीर झाला, जमलं नाही काय कारणामुळे, किंवा अनेक लोकांचे नेत्यांचे अस्थि ह्या विविध ठिकाणी फिरवले जातात, तर त्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम हा वर्षश्राद्धापूर्वीच करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.